मराठी कथा साठवण. आठवण, शिल्पकार, नैराश्य, अलगडा, नवी उम्मीद. माझ्या गावचं नाव थड्याची वाडी. ऐकायला व उच्चारायला थोडं विचित्र. असं विचित्र नाव माझ्या गावाला कसं पडलं असावं याचं कोड मला बालपणी पडायचं. माझ्या गावचं जुनं नाव धाकटं पुणे असं होतं. एवढं चांगलं मोठ्या शहराचं नाव असताना ते बदलून थड्याची वाडी ठेवायचं धाडस कोणी बरं केलं असावं. त्याला तेच नाव का ठेवावं असं का वाटलं असावं आणि गावातील सर्वांनी त्या काळी ते मान्य का केलं असावं, असे एक ना एक अनेक प्रश्न माझ्या समावेमध्ये माझ्या गावातील अनेक सुशिक्षित मुलांना सतावत असायचे. या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधामध्ये आम्ही वारंवार असायचो. गावातील वयोवृद्ध गृहस्थांना यासंबंधी विचारताना त्यांच्यावर असंख्य प्रश्नांचा भडीमार व्हायचा. त्यापैकीच एका गृहस्थांनी या संदर्भामध्ये दिलेलं उत्तर असं: कुण्या एकेकाळी श्री मौनी महाराजांचे 2 शिष्य आमच्या गावी राहत असत. त्या शिष्यांनी माझ्या घराच्या वरच्या बाजूला एका ठिकाणी समाधी घेतली आहे. त्या काळातील एका शिल्पकाराने त्या दोन्ही शिष्यांची 2 वेगवेगळी समाधी स्थळे उभारली आहे. ती आजसुद्धा आहेत, तशीच आहेत. त्या समाधी स्थळांवर श्री शंभूच्या पिंडी त्या कलावंताने स्वकल्पनेतून साकारलेले आहेत. त्यामुळे त्या समाधीस्थळांना गावकऱ्यांनी महादेवाचे मंदिर म्हणून घोषित केले आहे. एकंदरीत अशा काहीशा पार्श्वभूमीवर माझ्या गावचे नाव थड्याची वाडी पडले असावे, असा प्राथमिक अंदाज त्या गृहस्थांच्या मला दिलेल्या माहितीवरून मी बांधला होता. अशा या जेमतेम 50 ते 60 उंबरा असलेल्या छोट्याशा खेडेगावात माझा जन्म झाला होता. घरची परिस्थिती ही श्रीमंत जरी नसली तरी 3 वेळचं पोटभर खाऊन सुखी असण्याइतकं चांगली होती. माझ्या बालपणी आत्तासारख्या अंगणवाड्या नव्हत्या, तर नवीनच सुरू झालेल्या बालवाड्या होत्या. बालवाडीचा आणि माझा 36चा आकडा. बालवाडी माझ्या चुलत्यांच्या घरी असायची. मी शाळेत जायला टाळाटाळ करायचो. पप्पांनी नजर चुकवून घरी लपून बसायचो. पप्पा कडगावला बाजाराला जाण्यासाठी शेतातून घरी यायचे. मी बालवाडीत आहे काय पाहायचे. शाळेत नसल्याने ते घरी यायचे, हुडकून काढायचे व मला बदडून काढायचे. पप्पाच्या एका दणक्यासरशी मला आकाशातले तारे दिसायचे. मी रडत बसायचो. त्यावेळी मी 5 वर्षाचा होतो. मी शाळेत जात नाही म्हणून पप्पांनी आमच्या घरामध्ये अंगणवाडी आणलेली होती. घरामध्ये मागच्या सोप्यात बालवाडी भरायची. सोप्यात मोठमोठे लाकडे फळे मुलांना बसण्यासाठी टाकले होते. एक दिवस असाच मी खिडकीमध्ये डोक्यावर कसलं तरी बोचकं घेऊन दडून बसलो. पप्पा कडगावला जाण्यासाठी आले. मागच्या सोप्यात येऊन पाहताच तर सगळी मुलं बाया जशा शिकवितात तसं त्यांच्या मागोमाग बडबड गीत बोबडत बोलत म्हणत होती. आम्ही सर्व मुले आम्हाला शिकविणाऱ्या शिक्षिकेला बायांनू म्हणायचो. पप्पांनी सर्व वर्गभर पाहिलं असता त्या सर्व मुलांच्या मध्ये मी त्यांना कुठंच दृष्टीस पडलो नाही. पप्पांनी बायांना विचारलं, भरत कुठे गेलाय? पप्पांनी चढलेला पारा ओळखून बायांनी भीत आत्ताच तो लघवीला गेला आहे असं खोटं सांगितलं. पप्पांनी बायांना विचारलं, ते वाक्य ऐकून गेल्याचं खोटं सांगितलं. पप्पांनी बायांना विचारलं, ते वाक्य ऐकून मी मात्र थरथरत कापायला लागलो. मनाशीच म्हणायला लागलो की माझी आज काय खैर नाही. पप्पांनी हुडकायला सुरुवात केली. अखेर मी त्यांना सापडलो. त्यावेळी माझ्या बालमनाचा विचार न करता मला असलं बदललं की तो मार आजही मला आठवतोय. नुसतंच मारलं नाही तर फटत ओढत नेलं. त्यावेळी लाकडी फळीचा कोना डाव्या पायाला लागून पायाचं टिचभर सालटं गेलं. त्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं. मला रडायला सुद्धा हुंदका फुटत नव्हता. बायांनी मला जवळ घेतलं व माझी नेहमीप्रमाणे त्यावेळी देखील पाठराखण केली. पण त्या दिवशी पप्पांच्या खाल्लेल्या बेदम माराने व गेलेल्या पायाच्या साल्याने मला जन्मोजन्मीची अदल घडविली. त्या दिवशी माझ्या बालमनाने निर्धार केला की आजपासून जोपर्यंत मी शाळा शिकेन तोपर्यंतचा शाळेचा एक दिवससुद्धा चुकवायचा नाही. संपूर्ण शालेय जीवनात तर तो नियम मी काटेकोरपणे पाळायचा, पण तो मला आता शिक्षक म्हणून सेवा निभावत असताना सुद्धा पाळायला लागलेला होता. मी बालवाडीमध्ये जात नसल्याने त्या दिवशी मला पप्पांनी बेदम मारायचे. विशेष कारण म्हणजे मला थोरला भाऊ
घरच्याच्या लाडांमुळे शाळेला गेलेलाच नव्हता. त्यामुळे मी सुद्धा तसंच करून अडाणी होतो हे काय, ही चिंता पप्पांना सतवायची. मला खूप शिकवून मोठं करण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी उराशी बाळगलेली होती. त्यांच्या या महत्त्वाकांक्षेला मी कितपत न्याय देऊ शकलो हे माझ्या महत्त्वाकांक्षी वडिलांनाच ठाऊक. इयत्ता 1ली ते 4थीपर्यंतच्या शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत घेतले. शाळेतील देसाई व कुरुकलीचे कांबळे गुरुजी यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा प्रभाव माझ्या बालमनांवर पडला व त्यातूनच माझे व्यक्तिमत्व घडायला सुरुवात झाली. 4थीला असताना कांबळे गुरुजींची शिकविण्याची पद्धत, विद्यार्थीप्रती असणारी तळमळ पाहून 10 वर्षाच्या त्या लहान वयामध्ये शिक्षक होण्याची इच्छा मनामध्ये उत्पन्न झाली. अवघ्या 10 वर्षाच्या वयातील ती आंतरिक इच्छा अथक परिश्रमातून पूर्ण देखील केली. ज्यावेळी तो सुवर्ण दिवस माझ्या जीवनामध्ये उघडला त्या दिवशी माझ्यासह माझ्या कुटुंबियांचा आनंद गगनामध्ये मावण्याचा झाला होता. कारण ती इच्छा केवळ माझी एकट्याचीच नव्हती तर माझ्यासोबत माझ्या पप्पांची सुद्धा होती. माझं गाव अगदी छोटंसं खेडेगाव असल्याकारणानं गावात फक्त 4थीपर्यंतची प्राथमिक शाळा होती. त्यामुळे 5वीच्या पुढील शिक्षण घेण्यासाठी अध्ययनकर्त्याला 5 किलोमीटर पायपीट करावी लागायची. मी 5वीलाच कडगाव हायस्कूल शाळेमध्ये प्रवेश घेतला. गावातील प्राथमिक शाळेतील 4थीच्या वर्गातील 7 ते 8 मुलांच्या प्रत्येक बाबतीत अव्वल असणारा मी हायस्कूलमध्ये मात्र थोडे दिवस दचकूनच राहायचो. त्याला कारण असं की गावातील अख्खं शाळेतील जितकी मुलं होती त्यांच्या दुपटींच्या हायस्कूलच्या प्रत्येक वर्गात, प्रत्येक तुकडीत मुले होती. गावातील शाळेत दिवसभर एकच शिक्षक शिकवायचे तर हायस्कूलमध्ये प्रत्येक नवीन तासाला नवीन शिक्षक व चेहरा नजरेसमोर यायचा. वर्गातील काही श्रीमंत घरातील मुले टापटीप शाळेत यायची. ती अगदी मजेने राहायची. बागेतला चिमुकल्या फुलपाखरासारखं इकडे तिकडे फिरायची. शिक्षकांची मुक्त मनाने बोलायची. मात्र माझ्यासारखी खेडेगावातून मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातून आलेली मुले मात्र भिजलेल्या उदारतेने दिवसभर गांगरून बसलेली असायची. शिक्षकांपासून 4 हात लांबच असायची. मला गावातील शिक्षणाचा तेवढा त्रास वाढला नाही. अगदी घरच्या पलीकडे बाजूला मुख्य रस्त्याला लागून एक फर्ला गाववर शाळा होती. हायस्कूलचे अंतर मात्र गावापासून 5 किलोमीटर होते. एवढ्या अंतरावर असल्यानं आणि वाहनांची कोणतीही सोय नसल्यानं 5वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण घेताना चांगलीच तरांबळ उडालेली होती. हायस्कूलचे शिक्षण घेणं म्हणजे एखाद्या मोठ्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असल्यासारखं वाटायचं. इयत्ता 9वी 10वीचे शिक्षण घेणारे मोठी मुलं भरभर रस्त्याने चालायची तर आम्ही 5वीला प्रवेश घेतलेल्या 10-11 वर्षाच्या मुलाइतकं भरभर चालणं जमत नसल्याने आम्ही त्यांच्या मागोमाग अक्षरशः पळत सुटायचो. शाळेत 10 वाजता पोहोचण्यासाठी सकाळी घर 8:15 वाजताच सोडावं लागायचं. संध्याकाळी शाळा 5 वाजता सुटल्याबरोबर घरी पोहोचायला 6:45 वाजायचे. ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता हायस्कूलची 6 वर्ष, सुट्टीची दिवस वगळता वर्षांचे 12 महिने हीच रतीब लागलेली असायची. सुरुवातीला आम्ही लहान असल्याने चालण्याचा त्रास झाला पण नंतर त्यांची शरीराला सवय लागू लागली. उन्हाच्या दिवसानं चालण्याचे काम वाटायचं नाही पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये आम्हा शाळकरी मुलांची चांगलीच फजिती व्हायची. आमच्या शाळेतून पुढे सरसकट जाऊन काळ्या ओढ्याला मिळणाऱ्या लहानशा ओढ्यावर पूल नव्हता. पावसाळ्यामध्ये मुलांची शाळा बुडू नये म्हणून गावकऱ्यांनी मोठेच्या मोठे 3-4 नळे ओढ्यामध्ये टाकलेले होते. पावसाळ्यामध्ये प्रत्येक दिवशी प्रत्येकाच्या घरातील एक व्यक्ती सर्व मुलांना ओढा पार करण्यासाठी येत असायची. संध्याकाळी 6:30च्या सुमारास तीच व्यक्ती पुन्हा ओढ्यावर येऊन शाळेच्या मुलांची वाट पाहत असायचे. कुठल्याही मुलांच्या पायात पावसाळी चप्पल नसायची. प्रत्येकाच्या पायामध्ये उन्हाळ्यात घेतलेली स्लीपरच असायची. त्या स्लीपरला पट्ट्या अडकवलेल्या असायच्या जेणेकरून
शर्ट घालून आलं नसलं की मार, अभ्यास न केला की मार, मग मारच मार असायचा. त्यामुळे आम्ही सर्व मुले शिक्षकांपासून 4 हात लांबच असायचो. शिक्षकांची फक्त अभ्यासापुरतेच मोजके बोलायचो. त्यामुळे शिक्षकांविषयी आदरयुक्त भीती मनामध्ये घर करून राहिलेली होती. आजसुद्धा मी शिक्षक झालेला असून देखील जेव्हा माझे गुरुवर्य मला भेटतात तेव्हा माझ्यासमोर एकच प्रश्न उभा असतो की मी त्यांना काय आणि कसं विचारू की तुम्ही कसे आहात. अशी साधी विचारपूससुद्धा करू शकत नाही. त्यांना विचारलेल्या प्रत्येक नुसतीच मान हलवायची. विविध संस्काराची शिदोरी प्रदान करणारे माझ्या शालेय जीवनातील ते दिवस आठवले की अजूनसुद्धा वाटतं की पुन्हा ते दिवस जीवनामध्ये यावेत. मनाला नवसंजीवनी देणारे ते क्षण जीवनात मार्गक्रमण करताना प्रत्येक ठिकाणी असावेत. जेव्हा जेव्हा मी माझ्या जीवनाचे सिंहावलोकन करतो त्या प्रत्येक वेळाला मला ते शालेय जीवनातले दिवस आठवतात, जे मला जगण्याची नवीन उमेद देऊन जातात, जीवनातले नैराश्य दूर करतात व एक आत्मबल जागृत करतात. एखाद्या फोटोग्राफर जसा चांगली नैसर्गिक दृष्ट आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपून ठेवतो, तसंच मी देखील माझ्या हृदयाच्या कप्प्यामध्ये त्या आठवणीची साठवण करून ठेवलेली आहे, ज्यांचा उलगडा मी विशिष्ट वेळी करून त्या सोनेरी क्षणाचा मनसोक्त आनंद घेतो. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.